की प्रश्न हे रिपीट होतात म्हणून वाचत नसतात, तो पॅटर्न कळतो की महाराष्ट्राच्या समाज सुधारकावरती प्रश्न येतात, कशी येत आहेत, कुठल्या आलेत, हा मग मला समाज सुधारक वाचावं लागतील. महाराष्ट्राच्या भूगोलवरती कशा नदी प्रणाली मला वाचावं लागेल, लोकसंख्येवरती प्रश्न मला वाचावं लागेल, भारताची लोकसंख्या वाचावं लागेल, प्राकृतिक भारत वाचावं लागेल, प्राचीन मध्ययुगीन भारतावरती प्रश्न वाचावं लागेल, आधुनिक भारतावरती प्रश्न वाचावं लागेल, पर्यावरणावरती प्रश्न, सायन्सवरती 1-2च प्रश्न आहेत वाचावं लागेल, काही प्रमाणात पर्यावरणावरती प्रश्न आहेत, करंट अफेअर्समध्ये कसे प्रश्न आहेत ते बघावं लागतील, मग वाचायचं कळेल. असं असते होय, मग मला कोणी सांगितलंच नव्हतं. आम्ही म्हणायचो कुठं रिपीट होता, जाऊ दे तिकडे उडत नाही वाचणार, असं नाही. जीएस जे केला एकच पुस्तक, की पॉईंट्स काढून घ्या, किती विषय पहिले काढले पाहिजे, सायन्सचे प्रश्न समजा, फिजिक्सचे प्रश्न आजपर्यंत आलेले, चला बघा फोटो काढून घ्या, 10-12 सापडतील, केमिस्ट्रीचे, बायोलॉजीचे बघा, लगेच अर्थशास्त्राचे कुठल्या टॉपिकवरती आहेत, काय आपल्या पुस्तकात तेवढं पाठ वाचून घ्यायचा, बस एवढं करा आधी खरी. एवढं करायला सोपं वाटतंय वय, नुसतं पुस्तक आणता दोन दिवस वाचता नंतर थकून जाता, मग दुसरं आणता, असं होत नसतंय. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक जबरदस्त स्ट्रॅटेजी लेक्चर किंवा एक ओरिएंटेशन लेक्चर की नेमका नॉन टेक्निकल या विषयाचा अभ्यास कसा करायचा आहे, कृषीचाही टाकणार आहे किंवा एक ऑलरेडी व्हिडिओ मी टाकलेला आहे की कृषी सेवक, कृषी विद्यापीठ भरती, कृषी विषयाचा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये अभ्यासाची पहिली स्टेप, जो ती पहिली स्टेप करेल त्याला कृषी विषयात जास्तीत जास्त गुण पडतील म्हणजे पडतील. ही काळ्या दगडावरची काळी रेष आहे, दगड बघितला तर दिसणार नाही पण त्याच्यावरती आहे. माझं वाक्य परत एकदा लक्षात ठेवा, तो जो व्हिडिओ आहे कृषी सेवक, कृषी विद्यापीठ, कृषी अभ्यासाची पहिली स्टेप, तिथेच रिझल्ट लपलेला आहे. पण मी आता सांगतो त्याला जास्त गांभीर्याने घेणार नाहीत, हे पण सांगतो. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. जर त्याला गांभीर्याने घ्याल तर तुमचं यश मिळेल. ह्याही व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. नॉन टेक्निकल आपण डिस्कस करणार आहोत. मागच्या वर्षीचा जो काही पॅटर्न होता तो नेमका कसा होता हे लक्षात घ्या. एकूण प्रश्न होते 140, गुण होते 200, मराठीला 20 प्रश्न होते, 1 मार्काला एकच होतं, 20 मार्क होते. क्लिअर. इंग्रजीला 20 प्रश्न होते, 20 मार्क होते. सामान्य ज्ञानाला 20 प्रश्न, 20 मार्क. बौद्धिक चाचणीला 20 प्रश्न, 20 मार्क. हे झाले 80 प्रश्न, 80 मार्क. कृषीचे होते 60 प्रश्न, पण तिथे 2 मार्काला एक होतं, त्याचे झाले 120 प्रश्न. म्हणजे वरचे जे हे होते 1, 2, 3, 4, 1 मार्काला 1 प्रश्न होता. कृषीचा एक प्रश्न 2 मार्काला होता, म्हणजे कृषीचे झाले 120 मार्क, 60 प्रश्न. ओके, म्हणजे वरचे झाले 80 मार्क किंवा प्रश्न पण, आणि इथे झाले 120 मार्क, 60 प्रश्न, बरोबर झाले 140 क्वेश्चन आणि 200 मार्क. क्लिअर. ही लिहून ठेवा, हे मागचं आहे. जर याच्यात काही बदल असेल तर आपल्याला अपडेट दिली जाईल, जेव्हा जाहिरात येईल तेव्हा त्या गोष्टी कळतील. 2023-24चं मी तुम्हाला सांगतोय. ओके, 24 मध्ये जी एक्झाम झाली त्याचं समजा. क्लिअर. स्पष्ट झालंय एवढं, हे पहिले डोक्यात फिट. आता विचारायचं नाही की बाबा किती पॅटर्न आहे काय. एक गोष्ट क्लिअर झाली, टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. जास्तीत जास्त जणांपर्यंत जे युट्यूबचे विद्यार्थी आहेत त्यांनी शेअर करा. हा ऍप्लिकेशनला व्हिडिओ जाणार आहे आणि दोन्हीकडे जाणार आहे. क्लिअर. त्याच्यामुळे शेअर करा जास्तीत जास्त. आता आपण बघूया स्ट्रॅटेजी लेक्चर. मग इथे जर बघितलं, मराठीला किती रे, 20 प्रश्न, 20 मार्क. इंग्रजीला किती, 20 प्रश्न, 20 मार्क. आता इथे तुम्हाला स्ट्रॅटेजी पण सांगणार, बुकलिस्ट पण सांगणार, सगळंच सांगणार. पहिल्यांदा काय येतो रे, उतारा. इथे काय येतो रे, पॅसेज. याला बरेच जण निग्लेक्ट करतात. आजपासून जे परीक्षेपर्यंत तुम्ही 10 उतारे सोडवायचे. आजपासून परीक्षेपर्यंत तुम्ही 5 उतारे सोडवायचे. अहो सर इथं वाढवा, 50 करा, 100 करा. 5च. जे होतंय तेच मी बोलत असतो. उगी इथं 50 लिहिले, 200 लिहिले, मग हे करा ते करा, असलं जमत नाही. 5च सोडवायचे इंग्रजीचे. मराठीचे 10 सोडवायचे. तुम्ही उलटेच सांगता, होतच नसतात. तिथं 10 करा बरं आणि इथं 5 करा. याचे 5 पण होत नाहीत. 2 सोडवणं होत नाही. 2 आता जोशमध्ये 1 सोडवाल, दुसरा सोडू शकणार नाही. 2 सोडवताल, तिसरा सोडवणार नाही. गॅरंटी आपली. जो 5च सोडवेल तो जिंकला. खूपच सोडवा वाटतायत, अजून 5 सोडव, चल काही प्रॉब्लेम नाही, पण आधी 5 सोडव. कुठून सोडवायचे सोर्स पण सांगतो. TCS पॅटर्न, ओल्ड PYQ म्हणजे PYQचं बुक, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. बऱ्याच जणांना आता हे ओल्ड लिहित नसतात, पण ते समजण्यासाठी लिहितो मी. मला माहिती आहे ते की प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे असतात त्याचं एक पुस्तक आहे. आता कुठलं बी पब्लिकेशन आहे किंवा मग बाकीचं आहे एक्सप्लेनेशन वालं. कुठलं रे, एक्सप्लेनेशन वालं. ते पुस्तक घ्या,
ते प्रत्येकाला पाहिजे. ज्याला कृषी सेवक व्हायचं त्यांना खूप पुस्तकच लागेल असं काही नाही का बी पब्लिकेशनच घ्या, दुसऱ्या घ्या तुम्हाला जे आवडतं ते. आपलं काय कुठं काही टक्केवारी नाही, हे पण मी स्पष्टपणे सांगतो. ओके, तुम्हाला वाटतं बी पब्लिकेशन घ्या, तुम्हाला वाटतं नाही दुसरं घ्यायचं, दुसरं घ्या, आपल्याला काहीच विषय नाही. आता याची टेस्ट सिरीज जी आहे नॉर्मली आपली मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GS/GK 25 प्रश्नाची सध्या अवेलेबल आहे. 10 टेस्ट सिरीज विथ एक्सप्लेनेशन अवेलेबल आहे, म्हणजे प्रॅक्टिससाठी पण आपण आहे. ओके, त्याची माफक फीसमध्ये उपलब्ध आहे. मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा ऍप्लिकेशनला जा, सरळ सेवा फोल्डरमध्ये मिळून जाईल. PDF करा, प्रिंट करा, मॅक्झिमम सॉल्व्ह करा. दर आठवड्याला एक टेस्ट पेपर सोडवा 25-25चा. ॲग्रीचे वेगळे क्वेश्चन घेऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर? तर हे मराठीला उतारा आपल्याला सोडवायचा आहे. आजपासून जाहिरात येईपर्यंत, परीक्षेपर्यंत नाही, जाहिरात येईपर्यंत करा, जाहिरात येईपर्यंत. ओके, इथं पण करेक्शन करा, इथून आजपासून जाहिरात येईपर्यंत. ओके, क्लिअर? एकदा क्लिअर दिसते का चेक करू आणि आपला कंटिन्यू कार्यक्रम सुरू ठेवू. चला बघा. ओके, काही प्रॉब्लेम नाही. चलो, ओके. हा, कळलं? मराठीचे 20 प्रश्न. क्लिअर? 20 प्रश्न, 20 मार्क. उतारा 5 प्रश्न येतात म्हणजे राहिले 15. ओके, इकडे पण पॅसेज सोडवला. ओके, याला वाटतं मोडतो आता मी, म्हणजे आता परत त्या विषयाकडे पण नाही जायला पाहिजे. चला, आजपासून एक्झाम पर्यंत किती रे? किती? आजपासून एक्झाम पर्यंत 10 उतारे सोडवायचे, संपला विषय. ओके, आणि इथं पण आजपासून एक्झाम पर्यंत 5 उतारे सोडवायचे. 5च सोडायचे, 5 पेक्षा जास्त सोडवा, आधी 5 तर सोडवा, त्याचं डिटेल अनालिसिस करायचं. कुठे कसा प्रश्न विचारलाय, या शब्दाचा अर्थ काय, प्रत्येक शब्दाचा अर्थ वाटला त्याला ट्रान्सलेट करून टाका गुगलने, लिहून काढा तो उतारा. 5 उतारे तसे करा, सवय लागेल तुम्हाला, कळेल जबरदस्त पद्धतीने. इथं मराठी आपल्याला सगळ्याच कळतं, इथं 10 सोडवा बस, हे झालं. इथं 5 प्रश्न फिक्स झाले सर. नंतर आता याची लिस्टच आहे, मी याची टॉपिकची लिस्ट टाकलेली आहे, किंवा व्याकरणाचे कुठले आहेत, आणि तिसरं आहे शब्दसंग्रह. शब्दसंग्रह. ओके, क्लिअर? जास्तीत जास्त 5 ते 6 व्याकरणावरती येतात. जास्तीत जास्त उरलेले जे काय असतील 7-8 जे काय असतील ते शब्दसंग्रहावरती येतात. समानार्थी शब्द. आता मराठीची बॅचची जवळपास जे मोरावळे सरांचं पुस्तक आहे त्याच्यात जवळपास मला वाटतं 15 ते 20 टॉपिक शिकवणे झालेत. पण अजून आता TCS पॅटर्ननुसार त्याच्यातले काही टॉपिक घेऊन ती लवकर पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो. ती जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा मी जे समानार्थी शब्द सांगेल, मी विरुद्धार्थी, मी जे म्हणी सांगेल त्याच्यावरतीच प्रश्न येऊन जाईल. समानार्थी शब्दाचं माझं 3 तासाचं लेक्चर असेल फार फार त्या पूर्ण ॲपमध्ये, विरुद्धार्थीचं 1 ते 2 तासाचं असेल. तेवढ्या याच्यात सगळं कव्हर होऊन जाईल तुमचं. तेवढ्या 3 तासाच्या बाहेर एकही प्रश्न तुम्हाला दिसणारच नाही, कारण की राज्यसेवा मेन्स वगैरे त्या लेवलचं आपण ते घेतोय, म्हणजे हे तर नॉर्मल आहे. ओके, ती महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपली येईल मराठीची बॅच तेव्हा डिटेल पद्धतीने होईल. आता हे जर झाला स्ट्रॅटेजी झाली बा कुठल्या विषयाला काय करायचं, मग हे टॉपिक कुठं भेटतील, तर याला युट्यूबलाच मी व्हिडिओ टाकलाय TCS पॅटर्ननुसार. अजून लेटेस्ट पण टाकणार आहे, पण तो अजून लागू होतो, जवळपास 2 वर्षापूर्वी टाकलेला आहे, पण तो आजही प्रत्येक एक्झामला लागू होतो. त्याच्यात काही टॉपिक, आता शब्दसिद्धी वगैरे त्याच्यातले काही टॉपिक प्रत्येक घटित वगैरे ते काही ऍड होत आहेत, तर त्याच्या सहित अजून अपडेटेड एक व्हिडिओ लवकरच टाकतो, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर? तर हे कळलं. पुस्तक कुठलं वापरायचंय? पुस्तक मोरावळे सरांचं पुस्तक वापरू शकता. याचा बुकलिस्टचा व्हिडिओ टाकलेला आहे मी ऑलरेडी, सरळ सेवेच्या TCS IBPS पॅटर्ननुसार, तो बघून घ्या. पण इथे सांगतो की मोरावळे सरांचं पुस्तक आहे. समजा तुमच्याकडे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे मराठीचं, तर तेच वापरा. जर नसेल तर मोरावळे सरांचं घेऊ शकता. जे आहे तेच वापरा, दोन्हीपैकी एक वापरा, तिसरं असेल तर मला माहित नाही. ओके, नवीन घ्यायचं असेल तर मोरावळे सरांचं घ्या, आपण बॅच येईल आपली आणि सोपं जातं. मी पूर्ण ते खूप वेळा रिव्हिजन केलेलं, सगळा अभ्यास केलेला आहे, खूप वेळा शिकवलेलं पण आहे, पण ते रेकॉर्डिंग आता त्या पद्धतीनं होणार आहे. क्लिअर? तर घ्यायचं नवीन पुस्तक मोरावळे सरांचं पुस्तक, आणि जे TCS पॅटर्नचे जुने प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण असणारं पुस्तक हे लागणारच आहे. हे 2 गोष्टी लागतील. आणि टेस्ट सिरीज आपली जर अवेलेबल आहे, तर तुम्हाला पाहिजे असेल तर टेस्ट सिरीज पण उपलब्ध आहे. ते 25-25च्या पॅटर्न आहे. कृषी सेवकची वेगळी टेस्ट सिरीज येईल का? 100% येणार आहे, काही विषय नाही त्याच्यामध्ये. थोडासा एक ॲडव्हर्टाईजचा भाग जर म्हटला, आपली जी कृषी सेवक किंवा कृषी विद्यापीठ भरतीची ॲग्रिकल्चरची फक्त टेक्निकल सब्जेक्टची ॲग्रिकल्चर सब्जेक्टची इंग्लिश मिडियमची यशस्वी बॅच, म्हणजे यशाची श्री गणेशा, यश सुरू करायचं आपल्याला, की आता यश मिळवायचंच आहे 100%. यशाचा श्री गणेशा आपल्याला करायचा आहे, की आता या वर्षी आपल्याला पोस्ट काढायचीच आहे, कुठेच मागं काढायचं नाही. त्याच्यामुळे हे नावच असं ठेवलंय की यशश्री, यश मिळालंच पाहिजे, यशाचा श्री गणेशा झाला पाहिजे. आता की चला गणपती बाप्पा मोरया यंदा आहेच, पोस्ट पण आहे, गुलाल पण आहे, हळद पण आहे, त्या पद्धतीनं. ओके, टेक्निकल लेक्चरची टीचिंग बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. ओके, त्याच्या बॅचचा फीचर्सचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघून घ्या. ओके, चला, जे विद्यार्थी लवकर येतील त्यांना ऑफर पण उपलब्ध आहे. चलो, क्लिअर? आता एक महत्वाची गोष्ट आहे, किंवा काय की मराठीचं संपलं, पुस्तक सांगितलं,
टेस्ट पण सांगितल्या, प्रश्न पण जुने सांगितले कुठून वाचायचे, मराठीचा विषय संपला. टॉपिकही सांगितलं, एक व्हिडिओ टाकलाय तो, बॅचचाही सांगितलं की लवकरात लवकर करतो आणि आपण सुरू करूयात. मराठी ॲग्रिकल्चरचं सुरू आहे. इंग्रजीचं तसंच आहे, पॅसेज सोडायचा आहे, जाहिरात येईपर्यंत 5. ओके. दुसरं आहे, इथं पण व्होकॅब्युलरी आहे. इथं आधी तुम्ही TCSचे जुने प्रश्नाचं एक्सप्लेनेशनच्या पुस्तकातूनच आधी करा. तिथून महत्वाचं आहे, बरेच जण करणार नाहीत. मी सांगतो काही गोष्टी ऐकणारच नाहीत, मलाही गॅरंटी असते. ओके. कशामुळं? ते अपयशीच होणार असतात. ते फक्त नावं ठेवतात, अबे या पुस्तकात काही नाही, अबे हे वाचून काही नाही, अबे ते नाही. त्याला जर पेपर आज द्यायला लावला का त्याचे सोपेच प्रश्न चुकतील, आणि इथं जे चुकलेत का ते परीक्षेत पण चुकतील, तेवढी गॅरंटी. कशामुळं? सगळेचं जे माइंडसेट असतो कॉमनच असतो. जे अपयशी होतात का त्यांचा कॉमनच पॅटर्न असतो की ते त्याच चुका करणार. बघा, तुम्ही वाटलं तर 8 दिवस करून बघा आणि पेपर सोडा. टेस्ट सिरीज मधला एक ट्रीटमेंट टाकलेला आपल्या टेलिग्राम चॅनलला. 25-25च पॅटर्न सोडा, 100 प्रश्न 200 मार्क. बघू तुम्हाला किती मार्क पडतात. सोपे चुकू देऊ नका, आवड चुकू द्या, काही विषय नाही. समजा तुम्हाला प्रयोगन समास येत नाही ना, चुकू द्या, काही होत नाही. वाचलेला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी तुमच्या चुकतील, गॅरंटी नाही. इतर बाकी विषय वचन वगैरे तुम्हाला ओळखता येणार नाही, लिंग वचन ओळखता येणार नाही. मग हे गरजेचं आहे. कळलं? ह्या चुका आज टाळू शकता. क्लिअर? व्होकॅब्युलरी करायची आहे, आधी एवढी करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला वाटतंय ना, तर मग काय करा, MPSCची 1984 ची आजपर्यंतची 25-26 पर्यंतची व्होकॅब्युलरी करून घ्या तिथून. नंतर आता काही जण काय करतात की कुठली तरी नोट्स, कुठली तरी पुस्तक, PYQ करायची आहेत व्होकॅब्युलरीला. ही महत्वाची गोष्ट आहे, PYQ. TCSचे काही PYQ वगैरे असतील समजा नेटवरती, युट्यूबवरती व्हिडिओ असतील, बघून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. IBPSचे असतील तेही बघून घ्या. MPSCची करायचे ते करून घ्या. तिसरं आहे व्होकॅब्युलरी, ग्रामर. तर याच्यात इंग्लिशचा जसा मराठीचा आहे तसा व्हिडिओ टाकला की IMP टॉपिक्स TCS पॅटर्ननुसार. ओके. ही महत्वाची गोष्ट आहे. TCS पॅटर्ननुसार सांगतो मी. IBPSला जे TCS पॅटर्नचं पुस्तक आहे ते IBPSला कामाला आहे. आता मागच्या वर्षी IBPS आहे, IBPS इथे ग्रामर विचारतच नाही. कुठे गेलं हे ग्रामर, प्रयोग समास विचारतच नाही IBPS. एखादा कुठेतरी असतो प्रश्न. ते नॉर्मली त्यांचे प्रश्न असे असतात की अभ्यास जरी नाही केला तिथं आपलं दिमाग चालला की चव होऊन जातं. पण जे TCSचं जे पुस्तक आहे, बरेच जण म्हणतील मग आम्ही IBPS नुसार अभ्यास करतो, IBPS घेणार आहे. समजा मागच्या वेळेस घेतलं होतं IBPSनं, यावेळेस कसं? मग IBPS पण काही प्रमाणात 70% कॉमनच पार्ट आहे IBPS TCS. थोडासा फरक आहे IBPS मध्ये. TCS तर ऑलरेडी त्या पुस्तकातच आहे, पण तरी देखील ते पुस्तक उपयोगी ठरणार आहे तुम्हाला. अजून ठरलेलं नाही कृषी कोण घेणार आहे, त्याच्यामुळे ती रिस्क घ्यायची नाही. दोन्ही ते पुस्तकच घ्यायचं. IBPS पॅटर्न जो वेगळा आहे 30-40% तुम्हाला नंतर अवेलेबल करून देतो, काही विषय नाही. म्हणून ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या TCS म्हणून आहेत म्हणून तुम्ही घ्यायचे नाहीत. फक्त त्याच्यात 20 ते 30% वेगळा पार्ट आहे जो प्रयोग, समास, ग्रामर, इंग्लिशचं, जे IBPS विचारत नाही, पण त्याचा उपयोग होतो ज्या शिकलेल्याचा. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी जास्तीत जास्त करायची. ओके. पॅसेज सोडायचे आणि काही IBPS नुसार काही टॉपिक आहेत, पण पहिल्यांदा एवढंच करा, जेव्हा जाहिरात येईल की कोण घेईल फिक्स झालं, त्याच्यानंतर जो इंग्लिशचा पार्ट आहे त्याच्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून जी कृषी सेवक कृषी विद्यापीठ भरतीची टेस्ट सिरीज स्पेसिफिक ते अवेलेबल तुम्हाला होऊन जाईल. आणि नॉर्मली आता जे आपले टेस्ट सिरीज आहे तिथे आपल्याला ग्रामरच्या माध्यमातून काही जे ऑड IBPS पण प्रश्न विचारतात त्या टॉपिकवरती, ओके, त्या पण आहेत. ओके. तर हे कळलं. याला पुस्तक कुठलं वापरायचं तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकता. ओके. आणि याला पण TCSचे जुने प्रश्न आणि एक्सप्लेनेशनच्या पुस्तकातून जास्तीत जास्त करू शकता. IBPS पॅटर्न नुसार जे काही ऑड आहे ते नंतर करा. पहिल्यांदा जे कॉमन पार्ट आहे तो लवकर करा. स्पष्ट सांगतो, जर आता IBPS पॅटर्नच्या मागे लागाल तर अभ्यास होणार नाही, व्होकॅब्युलरी वाचून होणार नाही, पॅसेज सोडवणं होणार नाही, जे काही बेसिक ग्रामरवरती प्रश्न येतात, कॉमन इरर वगैरे वगैरे, टेन्स बेसिक आहे ते होणार नाही. फक्त IBPS पॅटर्न करत राहाल, बेस कच्चा राहील. परत एकदा गोष्ट सांगतोय, महत्वाची गोष्ट आहे. चला, कळलं की मराठी आणि इंग्रजीचा सुपडा साफ झालेला आहे, काहीच ठेवलेलं नाही. अजून तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. पण हा व्हिडिओ जे युट्यूबचे विद्यार्थी आहेत जास्तीत जास्त जणांमध्ये शेअर करा, महत्वाचं आहे. ओके. अगदी मनातून सांगतोय त्या गोष्टीचा. क्लिअर. 2 गोष्टी क्लिअर. तिसरी गोष्ट आता सांगतोय, रिझनिंग. आता परीक्षा TCS घेऊ की IBPS घेऊ? आपल्याला याला वापरायचंय TCS पॅटर्नचं जुने प्रश्न असणारं एक्सप्लेनेशनचं पुस्तक. ओके. याच्यात एक घ्या की सिलोलिझमचे 20 गणित 10 गणित सोडवा. अजून वेगवेगळे नंबर सिरीज आहे. अजून बुद्धिमत्ता आधी करायची आपल्याला, बुद्धिमत्ता, रिझनिंग. किंवा हे पुस्तकात जे आहे ना एवढंच करा. ते पुस्तकच होणार नाही आजपासून जाहिरात येईपर्यंत किंवा परीक्षेपर्यंत पण होणार नाही. छोटं पुस्तक आहे का? छोटे गणित आहेत का त्याच्यात? आणि गरज वाटली तर युट्यूबला बघा ना, युट्यूबला व्हिडिओ खूप पडलेले आहेत की तुम्हाला अडचण आली काही प्रश्नांमध्ये, युट्यूबला टाकलेले TCS पॅटर्ननुसार जबरदस्त पद्धतीने सांगितले, काही विषय नाही त्याच्यामध्ये. पण सोर्स काय वापरायचा? पुस्तक सध्या याला नाही सांगणार, कारण की जर MPSCचा तिकडे वापरला तर तो थोडासा पॅटर्न चेंज होतो.
ओके, थोडेसे लेंथी गणित येतात काही प्रमाणात, एमपीएससीचा हार्ड पॅटर्न आहे, तो सोपा पॅटर्न आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक संपवा. हे संपलं तुमचं सर, आता याच्यातले सगळे प्रश्न सोडवले दोनदा, एक प्रश्न दोनदा म्हणजे दोनदा रिव्हिजन झाले. समजा एकदा सोडवलं अजून दोनदा सोडवलंय, तेव्हा तुम्हाला मग ती पुस्तकाचा फायदा होऊ शकतो. नाहीतर मी तुम्हाला 10 पुस्तकाची नावं सांगतो, आताच सांगतो, ते 10 पुस्तक काय सोडवले तरी तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही जर हे सोडवलं नाही तर. कारण की याच्यात जुने प्रश्न आणि एक्सप्लेनेशन आहेत. आता परत एकदा IBPS पॅटर्न येईल, तो आपल्याला नंतर करायचा. हार्ड आधी तर बेसिकच चुकायलंय आणि मग एकदम हार्ड कुठून येणार आहे, ती गोष्ट लक्षात ठेवायची. तर हे रिजनिंगला ते झालं. रिजनिंगला दररोज एका टॉपिकचे 10 प्रश्न सोडायचे. म्हणजे समजा दररोज समजा सिलोलिझम आहे, तर सिलोलिझमचे 2 दिवसाचे 10 प्रश्न सोडायचे. 2 टॉपिक तुम्ही एक दिवशी करू शकता, किंवा दररोज एका टॉपिकचे 10 प्रश्न सोडायचे म्हणजे महिन्यात तुमचे 300 प्रश्न होतील. म्हणजे आज समजा सिलोलिझम घेतलं, उद्या नंबर सिरीज, असं 10 आठवड्याला एकदा, आठवड्यातल्या शनिवार रविवारी ते जे काय आठवड्याभर सोडवले रिव्हिजन करायचे, तरच तुम्हाला मार्क पडतील. पाडेपाठ करायचे, स्क्वेअर कूट सगळं बेसिक गोष्टी आत्तापासून सुरुवात करायची, तरच फायदा आहे. नाहीतर मग सगळं रसातळाला जाईल, अवघड आहे सगळं. उगीच असे 4 पुस्तक आणले मग लई सोडवतं. 10 प्रश्न मोजून एक टॉपिक घेतला, 10 प्रश्न, उद्या 10 प्रश्न, मग आठवड्याला एकदा ते 50-60 प्रश्न सोडायचे. शनिवार रविवार 30-30 सोडवा, 20-20 सोडवा. कळलं का? डोक्यात गेले? ह्याच पद्धतीने जायचंय. एकदा सर काही नसते, 10 प्रश्न कुठे होत असतात, 100 सोडवतो. आज सोडवशील उद्या होणार नाहीत, उद्या सोडवशील परवा होणार नाहीत. आठवड्याला ॲव्हरेज सारखंच येईल. आठवड्याभर 80-70 सोडवायचे, 1-2 दिवसच सोडवशील, 100 पण होणार नाहीत. मनाला लय लागते, 100 प्रश्न सोडवतो. कधी एकदा सोडून बघ किती वेळ लागतो, कळेल कशी एनर्जी लागते. ते प्रॅक्टिकली बोलतो मी, जे गोष्टी होतात त्याच बोलल्या पाहिजे. उगं काही फेकायचं मग लगे हवेत 2 दिवस असं, मग काही नाही, खुश हवा गेली सगळी. असं नाही जमत. आज बोलतोय पटणार नाही, 2 दिवसांनी लगेच कळेल सर बरोबर बोलले होते. आज कदाचित नाही म्हणशील, काही वाटत नाही. ओके, ती गोष्ट आहे. चला, हे रिजनिंगचं संपलं. मराठी इंग्रजी रिजनिंग खतम बात. GS GK इथं स्पष्टपणे TCS पॅटर्ननुसारचं पुस्तक. आता आपण काय कुठल्या पुस्तकाचं पब्लिकेशनचं पहिल्यांदा नाव घेतलं, नंतर घेतलं का? काही जण वाटतं की हे वापरा म्हणलं की टक्केवारी असेल. आपण नाही, असली तर सांगायला भेट नाही, काही विषय नाही, पण नाहीच आहे. ती गोष्ट लक्षात ठेवा. कुठल्याही पब्लिकेशन घ्या, माझं आलं भविष्यात माझं घ्या, काही विषय नाही. पब्लिकेशन मॅटर आहे काय तुम्हाला आवडलं ना ठेवून टाका. आपल्याला काहीच नाही त्याच्यात. पण हे पुस्तक आधी का करायचं? IBPS नुसार करायचं, TCS नुसार करायचं. भरपूर जणांचा मेसेज होतो लगेच, पुस्तक वापरा म्हटलं की मग प्रश्न रिपीट होतात का? अरे वा, मी आजपर्यंत युट्यूबला जवळपास 350 व्हिडिओ टाकलेत, की जास्त असतील. प्रत्येक याच्यात सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये, की प्रश्न हे रिपीट होतात म्हणून वाचत नसतात, तो पॅटर्न कळतो. की महाराष्ट्राच्या समाज सुधारकावरती प्रश्न येतात, कशी येत आहेत, कुठल्या आलेत, मग मला समाज सुधारक वाचावं लागतील. महाराष्ट्राच्या भूगोलवरती कशा नदी प्रणाली मला वाचावं लागेल, लोकसंख्येवरती प्रश्न मला वाचावं लागेल, भारताची लोकसंख्या वाचावं लागेल, प्राकृतिक भारत वाचावं लागेल, प्राचीन मध्ययुगीन भारतावरती प्रश्न वाचावं लागेल, आधुनिक भारतावरती प्रश्न वाचावं लागेल, पर्यावरणावरती प्रश्न, सायन्सवरती 1-2च प्रश्न आहेत, वाचावं लागेल काही प्रमाणात, पर्यावरणावरती प्रश्न आहेत, करंट अफेअर्समध्ये कसे प्रश्न आहेत ते बघावं लागतील, मग वाचायचं कळेल. असं असते होय, मग आम्हाला कोणी सांगितलंच नव्हतं. आम्ही म्हणायचं कुठं रिपीट होतात, जाऊ दे तिकडे, उडत नाही वाचणार. असं नाही, रिपीट होतात म्हणून नाही, प्रश्न रिपीट नाही होत जास्त, 1-2 होतो, ते टॉपिक रिपीट होतो, ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यावरती देखील युट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे, कुठले टॉपिक करायचे, काय वाचायचंय, हे तुम्हाला पहिल्यांदा झालं, तुमच्या याच्यावरती कमांड आली, नंतर तुम्ही एकनाथ पाटील तात्याचा ठोकळा, किंवा अल्टरनेटिव्हला जर एकनाथ पाटील तात्याचा ठोकळा जर नको वाटतंय तुम्हाला, तर तुमच्याकडे जे पुस्तक आहे तिथून याच्यातले जे की पॉईंट्स काढले, की बाबा प्राचीन भारताचा इतिहास आहे, कुठले मध्ययुगीन, कुठले आधुनिक, महाराष्ट्राचा जे की पॉईंट्स काढले, इकॉनॉमिक्स आहे, नीती आयोगाची स्थापना, कुठलं ते घटनात्मक आयोगाने, हे कलमच पाठ नाही येत, आणि मग सर कुठलं पुस्तक वापरू, मग याच्यात मग लई चुका आहेत, अरे दुसरं घे, चूक शोध जर, असं काय होत नाही थोडंसं. कलमच पाठ नाही, कलम 28-29 मध्ये कन्फ्यूज व्हायला, मग म्हणायला की कुठलं पुस्तक वापरू, मग पॉलिटिक्सच्या पुस्तकात वाचू का, मग याच्यात वाचू, जे पॉईंट्स निघतायत ते वाचायला दिलं सोडून बॉम्ब दुसरीकडेच आहे. ती महत्वाचं. आता बऱ्याच जणांना हे पटत नसते, खरं बोललं की मग अवघड होते. ती गोष्ट महत्वाची आहे, कळलं. GS GK केला, एकच पुस्तक, की पॉईंट्स काढून घ्या. किती विषय पहिले काढले पाहिजे, सायन्सचे प्रश्न आहे, समजा फिजिक्सचे प्रश्न आजपर्यंत आलेले, चला बघा, फोटो काढून घ्या, 10-12 सापडतील. केमिस्ट्रीचे, बायोलॉजीचे बघा, लगेच अर्थशास्त्राचे कुठल्या टॉपिकवरती आहेत, काय आपल्या पुस्तकात तेवढा पाठ वाचून घ्यायचा, बस एवढं करायचं आधी खरी. एवढं करायला सोपं वाटतंय वय, नुसतं पुस्तक आणता, 2 दिवस वाचता, नंतर थकून जाता, मग दुसरं आणता, असं होत नसतंय. हे आजपर्यंत आलेले GS GK प्रश्न वाचणं काय सोपं काय? एकदा वाचाल फक्त, त्याचं रिव्हिजन कोण करेल? आता म्हणलं मी की घटनात्मक बिगर घटनात्मक कळून झालंय. कलम 29-30 मध्ये कन्फ्युजन आहे, 17-18 मध्ये कन्फ्युजन आहे, 16-17 मध्ये कन्फ्युजन आहे, 15-16-17 मध्ये कन्फ्युजन आहे, की राष्ट्रपतीचे कलम विचारलेत आता विसरून चाललोत, राष्ट्रपतीला कोण मतदान करताय विसरून चाललोत. ही महत्वाची गोष्ट. करंट अफेअर्स मध्ये काही वाचतो, जुने प्रश्न बघितले नाही, की अर्थसंकल्पावरती प्रश्न आहे, तिथं पैसे दिलेत किती, त्याच्यावरती देखील प्रश्न आहे.
एखाद्या योजनेवरती प्रश्न आहे, लेटेस्ट पुरस्कारावरती प्रश्न आहे, मागच्या 2-3 महिन्याचं जास्त करंट विचारतात. अनालिसिस नाहीये, फक्त सांगा सर कुठलं पुस्तक वापरू, फक्त सांगा किती महिन्याचा करंट करू. प्रश्न कोण बघेल? प्रश्न बघितल्याशिवाय ती गोष्ट कळत नसते. जसं एमपीएससीचे आपण प्रश्न बघतो की नोबेलवरती नेहमी प्रश्न येतो, पद्मभूषण विभूषण येतो, तसं इथं पण हे यांचे प्रश्न बघावे लागतील. तोच पॅटर्नने अभ्यास केला तर इथं फसू आपण, ती महत्वाची गोष्ट आहे. हे जीएसजीकेचं झालं. ऍग्रिकल्चर बाबत जर बोलायचं झालं तर त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ टाकलाय, अजून स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे, ऍपमध्ये टाकणार आहे, याला युट्यूबला टाकणार आहे. ज्याला कृषी योग 2025 मध्ये किंवा 26 मध्ये व्हायचं आहे त्याला पहिल्यांदा 2019चे जे इंग्लिश आणि मराठीमध्ये हे आहेत, काय म्हणतात त्याला, PYQ आहेत ऍग्रीचे, ते बघावं लागतील. आपल्या बॅचमध्ये मी प्रत्येकावरती लेक्चर टाकणार आहे. आत्ताच्या कंडिशनला, आजच्या तारखेला एक्सटेन्शन आणि हॉर्टिकल्चरचे 5-5 व्हिडिओ टाकलेत. याचे 19चे त्याचे की पॉईंट्स काढलेत आणि ते त्याच्यावरती लेक्चर टाकले की हे बघा अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. मग टीचिंग लेक्चर त्याच्यावरती विषयानुसार येतील. ओके, हे मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे, मी इंग्रजीमध्ये लेक्चर टाकलेत. ओके, हे तुम्ही वाचायचे आहेत दोन्ही. त्याच्यानंतर 18चे 24चे की पॉईंट्स मी टाकतो त्याच्यावरती आपल्या टेलिग्रामला, किंवा एक PDF करून टाकतो, वेळ लागेल थोडा पण टाकतो. त्याच्यातले की पॉईंट्सनुसार काही प्रश्न काढणार आहे, टेस्ट सिरीजमध्ये टाकेल का नॉर्मली असे टाकेल, ते तुम्हाला वापरायचे आहेत. त्याच्यानंतर 2018ला कृषी योगचा मराठीमध्ये हे झाला होता, पेपर झाला होता, ते पण तुम्हाला वाचायचे आहेत. ठीक आहे, कळेल. इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना काही कळणार नाही, थोडंसं मराठी अवघड जातं. वाचा तर घरी, काही ना काही तर गोष्टी कळतील. 80% तर कळेल. असं आहे का की वाचलं म्हणजे काही शब्द नाही कळला असं होणार आहे का? नाही. जे कळलं नाही त्या शब्दाचा अर्थ शोधू आपण नंतर, काही विषय नाही, पण वाचून घ्या. ओके, आणि त्याच्यानंतर 4थी स्टेप आहे IBPS AFOचे आजपर्यंतचे सर्व ऍग्रिकल्चरचे 60 प्रश्न मेमोरी बेस्ड उपलब्ध आहेत ते. ओके, आपल्या टेलिग्राममध्ये टाकतो उपलब्ध झाल्यानंतर. ओके, ते आहेत, जुने पण टाकलेले, वाटलं तर फाईल्समध्ये बघून घ्या, का टाकतो नंतर, ते काही विषय नाही. तर हे 4 गोष्टी दररोज करायच्या. दररोज म्हणजे निदान याच्यातले 60 प्रश्न, 50 प्रश्न वाचायचे म्हणजे वाचायचे. ओके, याच्यातले प्रत्येकाची मिळून 50, 40, 60 प्रश्न वाचायचे. 100 एवढं अवघड जातं, एवढं वाचलं लक्षात राहणार नाही. एक 50, 60 प्रश्न वाचू शकता, किंवा 50. क्लिअर? हे डेली करायचं तुम्हाला, डेली आजपासून परीक्षापर्यंत दररोज करायचं हे. आणि याच्यात की पॉईंट्स काढायचे आहेत. कसे टाकायचे? तर त्याची आपली जी बॅच आहे यशस्वी बॅच ऍग्रिकल्चर सब्जेक्टची, इंग्लिश मिडियमची, त्याच्यात मी लेक्चर्स टाकतोय की मग हे प्रश्न आहे त्याच्यावरून तुम्ही कसा अभ्यास करायचा. समजा मोटिवेशन वरती प्रश्न आहे, मोटिवेशनच्या डेफिनेशनवरती आजपर्यंत प्रश्न आलाय. त्याच्या इंट्रान्सिक एक्स्ट्रान्सिक टाईपवरती देखील प्रश्न आलाय की इंट्रान्सिक म्हणजे आतून मोटिवेशन आणि एक्स्ट्रान्सिक म्हणजे एक्सटर्नल मोटिवेशन. मग ती असा प्रश्न विचारला होता की नेमकं कुठलं मोटिवेशन कामाचं आहे, म्हणजे फायदेशीर आहे आपल्यासाठी, तर इंटरनल मोटिवेशन, इंट्रान्सिक. मग हे मोटिवेशनची डेफिनेशन आपल्याला करायची, इंट्रान्सिक हे करायचे, त्याचे एक्झाम्पल्स करायचे, बस संपला विषय. ओके, बाकीचं जर बघितलं, एम असेल, गोल असेल, एक्सटेन्शन म्हणजे असे प्रश्न विचारलेत. आणि हॉर्टिकल्चर तर डिटेलच घेतलंय मी, आता उद्यान अधीक्षकला घेतोय, इकडे घेतोय, अजून त्याच्यावरती लेक्चर टाकणार आहे. मॅक्सिमम प्रश्न तिथे पण उपलब्ध आहेत, म्हणजे काहीच राहणार नाही. औषध झालंय, फॉर्मल इन्फॉर्मल गार्डन वरती कुठल्या आपल्याला माहित नाहीत, त्याच्यावरती प्रश्न विचारले. बोनसाय म्हणजे काय हे आपल्याला माहित नाही, इतके सोपे प्रश्न विचारलेले आहेत. ओके, आणि IBPS पॅटर्ननुसार हार्ड लेवलला पण आपण हळूहळू वाढवणार आहोत, काही विषय नाही त्याच्याबद्दल. जोपर्यंत जो प्रश्न वाचणार नाही तो 2025-26ला टिकणार नाही. त्यांना कुठेही क्लास लावू, माझ्याकडे जर लावला जर त्याने माझे PYQ जर बघितले नाही, मी जे सांगतोय, तरी त्याला फायदा होणार नाही. कारण मी PYQ म्हणजे लेक्चरमध्ये सांगत असतो की याच्यावरती 100% प्रश्न येईल. एक गोष्ट सांगायचीच राहिली. ओके, बरं झालं PYQ करून लक्षात आलं. बघा, हे जे आपलं आहे उद्यान अधीक्षकचा जो कोर्स आहे, नवी मुंबई महानगरपालिकेला पेपर झाला होता, हे आपण जे कोर्स केला होता, जवळपास त्याच्यात जवळपास 201 विद्यार्थ्यांनी त्याचा ऍडमिशन घेतलेला आहे आतापर्यंत. अजून विद्यार्थी वाढत आहेत. तर हे प्रश्न बघा, ही नवी मुंबई महानगरपालिकेचा टेरेस गार्डनवरती प्रश्न आहे. ओके, हे त्याचं नोट्समधून कंटेंट आहे, एवढ्यावरती सॉल्व्ह होऊन जातो. ही एक प्रश्न आहे. असे भरपूर प्रश्न आहेत, थोडेसे काही सॅम्पल आणलेत. मग हे लेक्चर टाकलं होतं मी लँडस्केप गार्डनिंगवरती, आणि याच्यात व्हिडिओ पण आहे, मी स्टेटसला टाकला होता आणि आपल्या याला टाकला, टेलिग्रामला टाकलेला आहे. तिथं बोललो होतो किंवा याच्यावरतीच प्रश्न येणार आहे. या 2 डेफिनेशन लक्षात ठेवा, प्रश्न आलेला आहे बघा, हे प्रश्न प्रूफ सहित. ओके, ॲज इट इज, असं नाही की बॉक्स काय, डायरेक्ट प्रश्न आलेला आहे आणि बोललेलो आहे, तोंडाने बोललोय, तेवढं रेकॉर्ड पण केलं होतं. आता हे लॅपटॉपमध्ये होतं, त्याचं हे केलेलं आहे मी, म्हणजे शूट केलं होतं, म्हणजे मोबाईलमधला डाटा पूर्ण त्या लॅपटॉपमध्ये टाकला होता, त्याच्यामुळे शूट करून याचा फोटो काढला. ओके, त्या पद्धतीनं आहे, डिटेल म्हणजे प्रूफच आहे एकदम. असे बघा परत प्रश्न आहेत बघा हे. ओके, लेडी बिटल, हे बघा आपल्या टेस्ट सिरीज मधला प्रश्न आहे, ॲज इट इज पूर्ण एक्सप्लेनेशन दिले, 2.5 ओळीचं एक्सप्लेनेशन आहे. प्रश्न जबरदस्त आहे आणि अवघड प्रश्न आहे, असं काही नाही की छोट्या कडे ड्रिप इरिगेशन आलंय असं नाही, अवघड प्रश्न होता. ओके, हे टेस्ट सिरीज मधला प्रश्न. परत बघा, हे प्रश्न आला इटिओलॉजी क्लासिफिकेशन, बघा हे टेस्ट सिरीज मधला आहे, त्याचं एक्सप्लेनेशन पण डिटेल पद्धतीने दिलंय. ओके, याचे फोटोज टाकलेले आहेत युट्यूबच्या आपल्या टेलिग्राम चॅनलला, बघून घ्या. हे सिल्व्हिकल्चर थिनिंग रेफरन्स. थिनिंग म्हणजे काय सिल्व्हिकल्चरमध्ये, हे नॉर्मली जे हॉर्टिकल्चर गार्डनमध्ये की नॉर्मली थिनिंग म्हणजे काय त्याचा अर्थ येऊन जातो आपल्याला, तिथून आपल्याला हे केलेलं आहे. टेस्ट सिरीज मधला ॲज इट इज कॉपी प्रश्न आहे.
ओके, जर पुढे बघायचं झालं तर बघा हे हू इंट्रोड्यूस्ड द कन्सेप्ट ऑफ सोशल फॉरेस्ट्री, नॅशनल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर. बघा हे नॅशनल कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर. फक्त एवढंच नाही, खाली एक्सप्लेनेशन पण दिलं. बघा हे डिटेल नॅशनल कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर. किती प्रश्न दिलते सर तुम्ही? जवळपास 500 प्रश्न दिलते विथ एक्सप्लेनेशन दिलते, आणि त्याच्यातले खूप सोपे होते भरपूर. त्याच्यातले मोजून 100 प्रश्न हार्ड असतील 500 पैकी, तेवढेच वाचायचे होते, बाकी फक्त एकदा दोनदा वाचायचे होते. बघा हे बायोलॉजिकल कंट्रोल कुठले, त्यासाठी हे टेस्ट सिरीज आपला, हे टेस्ट सिरीज मधला प्रश्न आहे. वरचा आयोगाचा, याचा आयोगाचा नाही आपला, काय म्हणता येईल त्याला, नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रश्न पूर्ण त्या पद्धतीनं. ओके, हे टोमॅटोवरचा प्रश्न आहे, कॅल्शियमचे, हे नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रश्न, हे आपल्या टेस्ट सिरीज मधला प्रश्न. ओके, इथं फक्त ऑप्शन एक आहे, आमचे 4 नंबर त्यांनी दिले महानगरपालिकेनं. इतकं हे पूर्ण आहेत, हे फक्त मी सॅम्पल घेतले. बघा हे लेक्चर कंटूर सिस्टीम, इथे हायलाइट देखील केलं हिल एरियाज, की बाबा याच्यावरतीच प्रश्न येईल, बाकीचं फक्त एकदा वाचून घ्यायचंय. कन्सेप्ट पण सांगितलेली, असं नाही की फक्त नाही, सगळे पीपीटीच्या माध्यमातून घेतलं. बघा हे इथं समजून सांगितलं कशा पद्धतीनं, भरपूर जबरदस्त. हे लेक्चरला भारी सांगितलं, याच्यात एकदम खतरनाक सांगितलंय, राडाच केला एकदम, म्हणजे कुणी विसरणारच नाही. ते सगळे जे लेआउट्स आहेत प्लांटिंगचे, इतकं भारी सांगितलं. बघा हे कंटूर सिस्टीम, याचा पेपर आहे, मी लेक्चरमध्ये सांगितले बरे. ओके, हे सगळ्या सिस्टीम शिकवल्यात. बघा हे एक्झाम्पल आहे, हे यांचा पेपर आहे लिलीचा, म्हणजे हे काय नॉन ट्युनिकेट बल्ब जे आहेत, बल्बचे 2 प्रकार पडतात, ट्युनिकेट नॉन ट्युनिकेट. त्याचे एक्झाम्पल सांगितले होते, पूर्ण प्रोपोगेशन मेथड्स 45 मिनिटात सांगितलंय, आणि त्याच्यावरतीच प्रश्न आहेत. 2 तास लागतील, 4 तास लागतील त्याला शिकवायला. मी फक्त MP सांगितलं की इथे एवढे एक्झाम्पल करा. बघा बघा एवढं मोठं पेज आहे, हे मी हे फोटो घेतलाय. बघा हे बल्बची डेफिनेशन अंडरलाईन केली, ट्युनिकेटला हे केलंय, त्याच्या एक्झाम्पलला बघा ओनियन, डॅफोली, टुलिप, ही नॉन ट्युनिकेट, स्कॅली. हे बघा हे इथं ग्लॅडिओलस आणि लिली, लिली आहे का नाही, बघा इथं बघा तुम्हाला दिसत असेल तर लिली. ओके, आणि इथं बघा लिली, एकच नंबरला ऑप्शन आहे. बघा इतकं आपलं मायन्यूट लेवलला इतकं मार्गदर्शन असतंय, आणि हे हायलाइट करून दिले. असं नाही की बाबा नंतर नाही केलं, आधीच केलेलं. हे लेक्चर टाकत असतानाच बघा हायलाइट केलं की बाबा एवढंच अंडरलाईन करा, एवढंच वाचा, बस जिंकले तुम्ही. जास्त तुम्ही डोकं लावू नका, काहीच नाही. जास्तीत जास्त रिव्हिजन करा, बाकीचे एकदा वाचून घ्या, बस. औषधाला शिल्लक राहत नाही काही. कशामुळं? प्रश्नांचं अनालिसिस जास्त आहे. प्रश्न बघितल्यानंतर कळतं की आता कसा येईल, भविष्यात कसा प्रश्न येईल. ओके, रग मी असा प्रश्न बसलेले आहेत आपल्या. क्लिअर, ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आता एक 5 मिनिटात आपण व्हिडिओ थांबूयात, पुढचं आपण बघूयात की काय, की आता बुक लिस्ट मी सांगितलेलीच आहे तुम्हाला. ओके, सगळं सांगितलंय. ॲग्रिकल्चर बाबत बुक लिस्ट बद्दल जर बोलायचं झालं इथे ॲग्रिकल्चरला, तर मी याच्यावरती व्हिडिओ टाकलाय. पण तुमच्याकडे जर सुंदा नोट्स असेल, निमराज सुंदा, ओके, तर ती वापरू शकता. जर नसेल ती निमराज सुंदा तर इसेन्शियल ॲग्रिकल्चर वापरू शकता, किंवा या 2 सोडून कुठली टॉपर्स किंवा अजून कुठली असेल, आर के शर्मा, कुठली पण तीच वापरू शकता. पण जर नसेलच की नाही सर नोट्सच नाही कुठली घेऊ, तर निमराज सुंदा घेऊ शकता. ओके, जर ती भेटत नसेल समजा तर इसेन्शियल ॲग्री घेऊ शकता, 2 पैकी एक घेऊ शकता. किंवा मग अजून भेटत नसेल तर कुठली भाव, आपल्याला काही नाही, कुठली घ्या, आपली काय कुठे काही नाहीये. ती गोष्ट, ती एक गोष्ट आजपासून परीक्षेपर्यंत दररोज करायची. तुम्हाला पोस्ट मिळाली म्हणून समजा, कृषीमध्ये मार्क पडलेच म्हणून समजा, नंतर आपली बॅच करू शकता, टेस्ट सिरीज वगैरे घेऊ शकता, बस. बाकी एक्स्ट्रा ती एक जोपर्यंत तुम्ही स्ट्रॉंग करणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात कुठेही क्लास लावा, असं नाही की माझ्याकडे किंवा दुसरीकडे लावला तरी तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. ती एक नोट्स तुमचा बेस राहील, एकच बस झाली, काही करत नाही, दुसरी पण घ्यायची गरज नाही. नसली तरी एकच वापरा, असले जरी सगळे असले तरी फेकून द्या, ठेवून द्या त्या ट्रॅकमध्ये. एकच घ्या, कुठली निमराज सुद्धा घ्या किंवा इसेन्शियल घ्या, कुठली घ्या, पण निमराज सुद्धा घेतली असेल तर बरं आहे. ओके, मी टॉपर्स, आर के शर्मा, अजून भरपूर आहेत आपल्याकडे, ते सगळे वाचलेले आहेत, कितीतरी वेळा वाचलेले आहेत. त्याच्यामुळे मला माहिती आहे सगळीकडे सब समान आहे. थोडंसं 10% वेगळं असतंय, आणि ते 10% दुसरीकडून काढायचं असतं फक्त, पण ते काढण्याची पण गरज नाही एक जर परफेक्ट असेल तर. कारण की एकच इतके विषय आहेत आपले, ते करता करता एक्झाम येऊन जाते, जाहिरात येऊन जाते. त्याच्यामुळं एकच गोष्ट वाटलं तर एकदा घ्या, बघा, एकदा वाचून तुम्हाला कळेल नाही सर जबरदस्त. आणि PYQ एकदा बघा, मग कळेल की सर जे बोलतायत ते बरोबर आहे. आणि बाकी मग एक्स्ट्रा PYQ बेस्ड जे आहे आपल्या बॅचमध्ये, आपण जे मी परफेक्ट पद्धतीने घेतोय, AFO आणि सगळ्याचे ॲग्री असिस्टंट ते पण घेत आहेत. बॅचच्या फीचर्सचा व्हिडिओ टाकलेला आहे. क्लिअर, चलो. ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे की एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा. असं नाही किंवा नुसती लेक्चर्स बघतोय, नुसत्या नोट्स जमा करतोय, एक नोट सांगितली ती, बाकीची लेक्चर, PYQ, या 3च गोष्टी करा. आणि टेस्ट सिरीज मॅक्झिमम सोडवा, प्रश्न परत सोडवा. आता ही टेस्ट सिरीज होती, 500 प्रश्न दिले होते. फॉरेस्टचे 100 प्रश्न, बेसिक्स ऑफ हॉर्टिकल्चरचे पण 100 प्रश्न, हॉर्टिकल्चर पेस्ट अँड डिसीज वरती 100, असे 500 प्रश्न दिले होते. ज्यानं 500 केले, ते पण खूप हार्ड नव्हते. त्याच्यातले जवळपास 400 खूप सोपे होते, 300-400. ओके, एक 100-150 खूप हार्ड होते, जे की तुम्हाला दिसले असतील. हार्ड म्हणजे वाचले की 2दा वाचले की लक्षात राहील अशा पद्धतीने. आणि जे परीक्षेला पण आले, काही सोपे पण आले, काही अजून ते काउंटिंग करतो, फक्त जे दाखवले तेवढेच नाहीत, अजून पण आहेत. ते प्रत्येकाला एडिट करायला वगैरे माझे 2 तास गेले. की बघा, त्याला स्क्रीनशॉट मारा, ते लगेच हे करा, त्याला कट पेस्ट करा, खाली नाव टाका, तेवढं कुठे वेळ आहे आपल्याला. ते काढलं बा मी, चला म्हणलं आता, कारण की
सांगितल्याशिवाय विद्यार्थ्याला ते महत्त्व पटत नाही, मग दाखवावं लागतं. ती गोष्ट आहे. त्याच्यानंतर अभ्यास जो करताय की मराठीला कुठले टॉपिक करणार आहे, लिस्ट बनवा, लिस्ट, इंग्रजीला लिस्ट, मॅथला लिस्ट, GSGK, ॲग्रीला कुठल्या विषयाचं काय वाचतोय, कुठले पुस्तक वापरतोय, लिस्ट करा. लिस्ट शिवाय रिझल्ट येणार नाही. जे बॅचचे विद्यार्थी आहेत, आपले जे यशस्वी बॅचचे असतील, इतरही बॅचचे असतील, ओके, ते अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. टॉपिकची पण लिस्ट करायची आहे. मराठीचे टॉपिक, इंग्रजी टॉपिक, कुठल्या विषयाला कुठले पुस्तक वापरणार आहे, ॲग्रीला कुठले वापरणार आहे, एक्सटेन्शनला मी कुठले वाचणार आहे, काय वाचणार आहे, हे फिक्स शेड्यूल असलं पाहिजे. PYQ कुठले 2018चे मराठीत आहेत, 19चे मराठी इंग्रजीत आहेत, 2024चे IBPS झाले, पेपर दिले नाही म्हणजे बाहेर पेपर देत नाही IBPS, त्याचे फक्त की पॉईंट्स आहेत, ओके, एवढं. आणि IBPS एपोचे जे काही PDFs वगैरे मिळतील त्या, बस 4च गोष्टी. आणि नंतर मग टेस्ट सिरीज MCQ जे मी देईल ते, बस तेवढं सफिशियंट आहे. खूप झालं एवढं. आणि जे लेक्चर्स असतील ते नोट्स, आणि मी जे सांगतोय की या नोट्समधून एवढंच वाचा, तेवढंच वाचायचं, त्याला जास्तीत जास्त रिव्हिजन करायचं, 100% होऊन जाणार. याच्या बाहेर काय येणार आहेत, IBPS पॅटर्न असेल, TCS पॅटर्न असेल, की विद्यापीठांना घेऊ दे, किंवा त्यांनी सिलेबस पण दिलाय त्यांनी 2024ला आहे. काहीच राहत नाही. आता याच्या बाहेर काहीच नाहीये. काही पाकिस्तानचं विचारतील का, मग काहीच विचारणार नाही. म्हणजे याच्या बाहेर येणारच नाही एवढं केल्यानंतर. मिनिमम मटेरियल वाचा, मॅक्झिमम रिव्हिजन करा. विदाऊट रिव्हिजन यश मिळणार नाही. 5 नोट्स वाचून होणार नाही. एकच नोट्स वाचायची, मॅक्झिमम विषयानुसार ऍडिशन करायचं, PYQ बेस्ड लेक्चर्स बघायचे, लेक्चर्स मधल्या नोट्स. आणि मी जे आता ज्या 2 नोट्सचं मी सांगतो की बेसिक्स ऑफ हॉर्टिकल्चर आणि प्रिन्सिपल्स ऑफ गार्डनिंग, लँडस्केप गार्डनिंग, एक 2.5 घंट्याचे लेक्चर्स आहेत सगळे, असे 10 मिनिटाचे, काही 30 मिनिटाचे, 45 मिनिटाचे, 30 मिनिटं, 45 मिनिटं, जवळपास 1 तासाचं एखादं, तेवढंच आहे. मोजले तर 3-3 तास होतील. 2 नोट्स 3-3 तासात व्हायल्यात. ते बी मी दाखवून तुम्हाला ते स्क्रीनशॉट, त्याच्यावरती प्रश्न आहेत. मी सांगतो तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न येणार आहे की आलेले आहे. तुमचं काम आहे फक्त जे प्रश्न उपलब्ध करून दिले ते पण उपलब्ध करून दिलेत, तेवढे फक्त वाचायचे तुम्हाला, की ते पण दररोज 50 वाचायचे आणि की पॉईंट लक्षात घ्यायचे. ऑलरेडी हॉर्टिकल्चर एक्सटेन्शनवरती त्याच्यावरती लेक्चर टाकले, ते पण आहे, ओके. ही महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी डिटेल आपण बोलूयात की ॲग्रिकल्चरवरती अजून डिटेल पद्धतीने व्हिडिओ टाकणार आहे, काही विषय नाही आहे, ओके. ह्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर ज्यांना माझे व्हॉट्सअप स्टेटस दिसत नसतील त्यांनी मला 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा. तुमचा कॉन्टॅक्ट सेव्ह होईल. म्हणजे काय पाठवायचं मेसेजमध्ये, फक्त हाय पाठवायचं का नाही. तुम्हाला जर माझे स्टेटस दिसत नसतील तुम्ही तुमचं नाव आणि आडनाव 2 गोष्टी पाठवा. वडिलाचं नाव नाही पाठवलं तर काही नाही, म्हणजे कॉन्टॅक्ट करायला सेव्ह होतं, सोपं जातं. तुमच्या जिल्ह्याचं नाव, म्हणजे कधी मी तुमच्या जिल्ह्यात आलो, तुम्ही इकडे आले कधी समजा, किंवा कळून जातं कुठल्या जिल्ह्याचं आहे थोडंसं लगेच. तर त्यासाठी तुमच्या डिग्रीचं नाव आणि तुम्ही कधी पासआउट झालात ते, म्हणजे कळतं की तुम्ही कधी पासआउट आहे. तर मग तुम्हाला कसं सांगायचं बाबा, आता तुम्ही लेटेस्ट पासआउट आहेत लगेच सांगावं लागेल. तुम्ही समजा 5-7-8 वर्ष झाले, समजा 5-6 वर्ष झाले, लगेच कळून जातं की याला मार्गदर्शन कसं करायचं यांना, त्या पद्धतीने. त्याच्यामुळे काय आपल्याला काय सोयरीक लावायची नाही तुमची. आता मग सगळे सर कशाला घेत आहेत, बायोडाटा पाठवून ते सोयरीक लावून टाकतो, असं काही नाहीये. एक महत्त्वाची गोष्ट आहे, ह्या पासआउट इयर त्या गोष्टी तुम्ही पाठवायच्या आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं, सगळ्यांनी जे व्हॉट्सअपवरती मेसेज करा. काही तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता, पण जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जे काही बॅचेस, टेस्ट सिरीज वगैरे लावायचे असतील नक्की लावा. पूर्ण मेहनत घेऊन जबरदस्त पद्धतीने ते बनवलेलं आहे, ओके. प्रत्येकाच्या मागे खूप मेहनत असते, ती दाखवता येत नसते, दिसत नसते, ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अजून काही प्रश्न असेल तर 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा. मी सदैव आपल्यासाठी उपलब्ध आहे, ओके. तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट फॉर या स्टडी प्रिपरेशनसाठी. तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा, ऑल द बेस्ट. अशा जबरदस्त, शानदार, जबरदस्त व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.